नमस्कार मित्रमित्रांनो. शेवग्याच्या शेंगाचं म्हटलं तर आपण बरंच काही बनवतो, पण आज आपण तसं कोणती रेसिपी बाकीची न बनवता अत्यंत पौष्टिक आणि अगदी आरोग्यदायी असा सूप बनवणार. अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. तुम्ही नक्की तशाच पद्धतीने बनवा. ज्यांना डायबिटीस असेल त्यांच्यासाठी तर अगदी उत्तम पर्याय, त्यांचं अगदी कंट्रोलमध्ये डायबिटीस राहील. तर चला, जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया. शेवगाच्या शेंगा जेव्हा तुम्ही घेता बाजारात ना, तेव्हा कधीही ना जाडसर न घेता अशा मीडियम अशा असतील किंवा जे बारीक असतील तर सूपसाठी त्याच पद्धतीच्या नक्कीच घ्या. आणि एरवी भाजी करताना पण त्याच पद्धतीच्या आपण कधीही घ्यायच्या, म्हणजे त्या अशा कोळ्याशा असतात. आता ह्यांच्या आपण वरच्या वर्षा अशा पद्धतीने सुरीने आपण त्याला साली काढायच्या. आता बघा, ही अगदी व्यवस्थित सोललं गेलेलं आहे. त्याच पद्धतीने ज्या बाकीच्या आहेत ना चार, त्या मी सगळ्या सोलून घेणार आहे. तर शेवगाच्या शेंगा सगळ्या सोलून झाल्या. आता आपण त्याचे तुकडे करायचे. तुकडे असं काही नाही, लहान मोठे कसे करा, आपल्याला नाहीतरी त्या शिजवायचं ते. आणि तुम्हाला माहितीच आहे की ह्या सूपमध्ये हे पचायलाही अगदी हलकं असतं आणि त्याच्यामध्ये बरंच काही असतं, बरेच सारे जीवनसत्व असतात. आणि आपल्याला त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती त्याच्याने वाढते. अनेक आजारावरती आपलं ते अगदी संरक्षणही करतं. म्हणून नक्की अशा पद्धतीचा शेवगाच्या शेंगांचं सूप नक्की कधी ना कधी आठवड्यात 3दा तरी तुम्ही प्या. तर बघा, मी असे तुकडे करून पाण्यात टाकले. 2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे. त्यानंतर इथे मी कुकर लावलाय, पण कुकर लावायची काही गरज नाही. आपल्या शेवगाच्या शेंगा लगेच शिजल्या जातात. शेवगाच्या शेंगा मी पाण्यात टाकल्या. 2 ग्लास पाणी टाकून उकळलं होतं, त्यात टाकल्या. त्याच्यानंतर 2-3 अशा लवंगा टाकायच्या. त्याचबरोबर दालचिनीचा तुकडा, एक छोटासा कांदा लांबसर कापून घालायचा. आणि तुमच्याकडे जर कोथिंबीरचे डेट असेल तर नक्की घाला. आणि एक तमालपत्र घालायचं. त्याचबरोबर 7-8 अशा लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा छोटासा आणि चवीपुरतं थोडंसं मीठ. इथे थोडंसं घाला. आणि मी झाकण नक्की लावलं आहे, पण त्याला अगदी मी इथे शिटी वगैरे काही लावणार नाही, नुसतं झाकण ठेवलं आहे. म्हणून तुम्ही जर कुकर नाही ठेवला तरी चालेल. त्यानंतर बघा, अगदी 5-7 मिनिटांनीच त्या शेवगाच्या शेंगा अगदी चांगल्या शिजल्या जातात. म्हणून तुम्हाला अगदी कुकर वगैरे लावण्याची काही गरज नाही. आणि यामध्ये जे काही पाणी आहे आपण त्याला बिलकुल फेकायचं नाही. तर बघा, शेवगाची शेंग छान शिजली गेली शेंग. आता आपण काय करायचं, सगळ्यात अगोदर हे तमालपत्र ना त्याने आपलं काम केलेलंच आहे. कारण का, त्याच्यामध्ये जो पाण्यामध्ये त्याचा जो फ्लेवर असतो तो सगळा अगदी आतमध्ये उतरला आहे. त्याचबरोबर जो दालचिनीचा तुकडा आहे तोही काढून घ्यायचा. आता त्या दोन्ही जिन्नसाची आपल्याला गरज नाही. आता नंतर गॅस बंद करून अगोदर त्याला एखादं पातेलं किंवा एखादा वाडगा घ्यायचा आणि त्याच्यावर गाळणी ठेवून सगळं अगदी निथळून घ्यायचं. आता जे पाणी खाली आलंय ते मात्र फेकायचं नाही. त्याच्यामध्ये बरंच काही आपली जीवनसत्व असतात, म्हणून ते बिलकुल फेकायचे नाही, त्याचाही आपण वापर करणार. आणि हे जे मिश्रण आहे ना, अगोदर थंड करा. थंड केल्यानंतर सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. आता हे टाकल्यानंतर अगदी पुरेपूर टाकून घ्या. त्याचबरोबर इथे आपण त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर, अगदी चांगली फ्रेश असेल ना तर ती नक्कीच घ्या. कोथिंबीर थोडीशी टाकायची. त्याचबरोबर अगदी थोडासा पुदिनाही टाका. अगदी ह्याच्याने चव मस्त अप्रतिम लागते, म्हणून नक्की टाका. आणि जे पाणी आपण ते कुकरमध्ये ठेवलं होतं तेच मी कुकरमध्ये घातलं होतं. तर त्याचं मी 2-3 पाणी असं पाणी घातलंय आणि त्याची वाटून घेतले. तर बघा, अगदी छान अशाची पेस्ट अशा पद्धतीने करून घ्यायची. आता ही पेस्ट झाल्यानंतर आपल्याला ती सुद्धा पेस्ट आपल्याला गाळून घ्यावी लागेल. म्हणून मी त्या पातेल्यात जे काही पाणी होतं वाडग्यामध्ये ते मी कुकरमध्ये घातलं होतं आणि तेच वाटताना घेतलं. आता हे सगळं व्यवस्थित पूर्णपणे अगदी पुसून, जरासं हवं असेल तर मिक्सरच्या भांड्याला जरासं ते मिश्रण लागेल ना, तर जरासं पाणी घालून तेही घाला. आणि नंतर अशा पद्धतीने सगळं अगदी व्यवस्थित गाळून घ्या. अगदी म्हणजे कुठेही त्याचं काही राहता कामा नये, अगदी पुरेपूर अगदी व्यवस्थित चांगलं निथळून घ्यायचं. तर बघा, अशा पद्धतीने कळतंच आहे की खाली अगदी चांगलं त्याचं अगदी पूर्ण पाणी चांगलं निघून आलं आहे. आता ह्याचा बाकीचा चौथाचा आपल्याला काही वापर करायचा नाही, तो तुम्ही फेकला तरी हरकत नाही. तर अशा पद्धतीने बघा, मस्त असं आपलं हे सगळं आपण शेवगा चांगला गाळून घेतला. आणि हे आपलं सगळं मिश्रण, आता याचे काही फायदा नाही, आपण फेकून द्यायचं. आता हे सगळं आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण काय करायचं, जो कुकरामध्ये जे आपलं पाणी राहिलं होतं उरलेलं, त्यामध्येच आपण हे जे वाटून घेतलेलं सगळं अगदी शेवगाचं मिश्रणाचं जो सूप, म्हणजे जे पाणी वाटून घेतलं होतं ते पूर्ण घालायचं. त्यानंतर आता इथे मला जाडसर असं करायचं नाही, म्हणून त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात मी पुन्हा त्याच्यामध्ये अगदी अर्धे म्हणजे 1-1.5 ग्लास असं मी पाणी पुन्हा त्याच्यामध्ये घातलं. का माहिती आहे, मला जास्त हवं होतं म्हणून मी जास्त प्रमाणात त्याच्यात पाणी आणखीन घातलं आहे.
घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपण त्याला अगोदर मिक्स करून घ्या आणि ह्याच्यामध्ये आपण बाकीचे जे जिन्नस असतील ना, आता मात्र जास्त काही नाही आणि रंग बघा ना किती सुरेख आला आहे, कारण का याच्यामध्ये कोथिंबीर आणि याच्यामध्ये पुदिने टाकले. इथे आपण टाकायचं काळं मीठ, अगदी अर्धा चमचा त्याचबरोबर टाकायचे काळी मिरचीचा पावडर म्हणजे काळी आपली मिरचीचा पूड असते ती टाकायची, काळी मिरची पूड टाकायची, त्याचबरोबर जिरे पूड टाकायची 1 मोठा चमचा आणि चांगलं अगदी हे आपलं आता आपल्याला इथे काहीही टाकण्याची गरज नाही. मीठही आपण अगोदर टाकलं होतं. चांगलं ह्याला आता आपण उकळू द्यायचं. आता आपलं हे अगदी सूप पटकन रेडी होणार आहे. बघा ना, याला काही वेळच लागत नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगोदर तुम्ही सगळी जिन्नस घालून शिजवलं आणि नंतर जेमतेम काळं मीठ टाकायचं, काळी मिरची पूड टाकायची आणि त्यात जिरेपूड बस एवढंच टाकून उकळून घ्यायचं. मी अगदी 2-3 मिनिटं त्याला उकळल्यानंतर हे सगळं काढलं आहे एका भांड्यात आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यात टाकलं मी चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स आणि तुम्हाला टाकायची काही गरज नाही. हवं असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. छान असा आपला हा अगदी आरोग्यदायी, पौष्टिक असा आपला शेवगाच्या शेंगाचा सूप रेडी झाला आहे. नक्की करून बघा. अगदी प्यायला अप्रतिम लागतो. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि हा सूप मात्र नक्की करून पाहायचे. तर पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.